आध्यात्मिक साहित्याचा खजिना सॉनिक ऑक्टेव्ह श्रद्धा ॲपवर उपलब्ध. ॲप डाउनलोड लिंकसाठी डिस्क्रिप्शन पहा. नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कर्क राशींच्या व्यक्तींना मे 2024 या महिन्यासाठी आता मार्गदर्शन मी करणार आहे. कर्क राशीला हा महिना जो आहे हा अतिशय उत्साहित महिना असं म्हणता येईल. या महिन्यात जो गुरुबदल घडत आहे त्या गुरुबदलाचे अनेक पडसाद म्हणजे बृहस्पतीच्या बदलाचे अनेक पडसाद तुम्हाला या महिन्यात अनुभवायला येतील. काही चांगले आणि अनपेक्षित लाभही दिसून येतात आणि अशा गोष्टींचा आपण अवश्य अनुभव घ्या. म्हणजे तुम्हाला हा बदल ग्रहांच्या बदलांनी कसा काय होतो याचा विचार तुम्ही करू शकाल. उत्साहाचं वातावरण राहील. कामाच्या ठिकाणी नवीन नवीन आपल्याला घटना घडलेल्या बघायला मिळतील. नवीन संधी कामाच्या प्राप्त होतील. आपण केलेल्या प्रत्येक कामामध्ये यशाची कमान या महिन्यामध्ये तुम्हाला चढताना दिसेल. अशा अनेक गोष्टींनी उत्कर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. अर्थात यामुळे आनंदाचं वातावरण तर होईलच आणि असा एकदा आनंद निर्माण झाला की त्याचा प्रभाव सगळ्या गोष्टीवर पडतो. म्हणजे नातेसंबंध, कुटुंब, आपले बाहेरचे जे काही व्यवहार असतात त्यावर, प्रवास, या सगळ्यांवर, सामाजिक कार्यावर, सगळ्या ठिकाणी याचा प्रभाव घडलेला आपल्याला दिसतो. तर असा या महिन्यामध्ये तुमच्या प्रकृतीमध्ये काही जास्त दोष मला दिसत नाहीयेत, पण धार्मिक बाबतीत थोडी कमतरता दिसून येते. म्हणजे त्यात थोडा अभाव दिसून येतो. तुमचं जे काही रोजचं जपजाप्य किंवा अनुष्ठान जे आहे ते करण्याकरता तुम्हाला वेळ मिळणार नाही किंवा वेळ काढला जाणार नाही. तसं न करता आपण जे नैमित्तिक नित्य जे काही करता ते न चुकता, आळस न आणता ते वेळच्या वेळी करा, असा सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देईन. मेष राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, नवीन घर घेण्याचा योग तुम्हाला या महिन्यात येत आहे. जर तुम्ही काही महिन्यापासून त्याची वाट बघत असाल तर नवीन घर आपल्या आवडीसारखं मिळणे किंवा एखाद्या प्रोजेक्टमध्ये आपण घर बुक करणे अशा गोष्टी या महिन्यात घडतील. ते घर कदाचित 2 महिन्यांनी बनेल, पण आता ते बुकिंग करण्याची मात्र योग तुम्हाला दिसून येतात. तर तसंही घर तुम्ही यावेळेला घेऊ शकता. ज्यांना तयार घरात जायचं आहे त्यांना नवीन घराचा योगही दिसून येतो. या घरामध्ये पदार्पण ते करू शकतात. त्यामुळे कुटुंबात एक उत्साहाचं वातावरण राहील. घरातील ज्येष्ठ मंडळींची अनुकूलता तुम्हाला सर्व बाबतीत मिळेल. या सगळ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण घरामध्ये काहीतरी धार्मिक कार्याचं आयोजन कराल असं मला या ठिकाणी दिसून येते. देवदयेने तशी गोष्ट घडत असेल तर आपण अवश्य करून घ्या असा माझा सल्ला या ठिकाणी तुम्हाला राहील. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत कर्क राशींच्या व्यक्तींची, त्या मुलांकडे खूप लक्ष द्यायची गरज नाही आहे. त्यांना नेमून दिलेलं काम ते करत जातील आणि त्यावर आपल्याला काही खूप लक्ष टाकायला पाहिजे असं काही मला दिसत नाही आहे. तर ती आज्ञाधारकाप्रमाणे त्यांची कामं करत जातील असंही या ठिकाणी दिसून येते. कुटुंबामध्ये जुनं फर्निचर काढून नवीन फर्निचर घेणे किंवा जुन्या वस्तू हळूहळू मोडीत काढून किंवा त्या रिटायर करून नवीन वस्तू घेणे किंवा त्याचा संग्रह करणे किंवा त्या नवीन वस्तूंचं घरामध्ये आगमन होणे, मोठ्या मोठ्या वस्तू म्हणजे महागड्या वस्तू, असाही काही योग या महिन्यात दिसून येतो. जी कामं पेंडिंग ठेवून तुम्ही काही महिने किंवा काही वर्ष टाळले असतील तर ती या महिन्यात घरामध्ये नवीन गोष्टी आणण्याचा प्रसंग दिसून येतो. तर अशा नवीन
गोष्टींचं घरात आगमन होईल. उत्पन्न जे आहे ते उत्पन्न तुमचं ज्या व्यवसायातून मिळतं त्या व्यवसायात खूप वाढ होईल. अनेक ठिकाणून तुम्हाला उद्योगासाठी विचारणा होईल आणि तुम्ही आमचं काम करून द्या अशी विचारणा होईल. उद्योगधंद्यामध्ये वाढ दिसून येते. त्यामध्ये अनेक लोकांना आपण संतुष्ट करणे ही आपली जबाबदारी राहील. आपलं काम दाखवा आणि संतुष्ट करा असं तुम्हाला करावं लागेल. आणि व्यवसायात या झालेल्या वाढीचा फायदा ताबडतोब तुम्हाला मिळेल, म्हणजे काही ॲडव्हान्स सुद्धा तुम्हाला मिळेल असं मला या ठिकाणी सांगायचं. कलाकारांना हा महिना विशेष चांगला आहे असं म्हणता येईल. काही ठिकाणी गौरव होणं किंवा काही मेडल किंवा काही आपल्याला बक्षिसं मिळणं असाही योग या महिन्यात दिसून येतो. तर कलाकारांनी या महिन्यामध्ये विशेष मेहनत घ्या. त्यांच्या कलेची प्रशंसा या महिन्यात घडणार आहे, होणार आहे किंवा त्याची योग्य मापदंड या महिन्यात लावलं जाणार आहे असं दिसतं. म्हणून कलाकारांना सुद्धा हा महिना उत्साहवर्धक आहे असंच मी म्हणेन. उत्तरार्धामध्ये याची प्रचिती आपल्याला चांगली यायला लागेल. आपल्या उत्पन्नापासून लॉंग टर्म मध्ये काही आपण इन्व्हेस्टमेंट करणे असा योग या महिन्यामध्ये दिसून येतो. तर अशा लॉंग टर्ममध्ये काही इन्व्हेस्टमेंट आपण अवश्य या महिन्यात करू शकता. हे होतं कर्क राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.